भूमिकेमध्ये आपण त्यांना पाहू शकता। डिका स्पोर्टची लाईव्ह टेक्निशियल टीम या ठिकाणी तयार आहेत। मॅचला आपण सुरुवात करतोय। दुसरा फेरीतील दुसरा मॅच एका बाजूने आपण पाहिलं तर श्री सत्यनारायण कोपरी मास्टर 40+ आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं तर त्रिशिका 11 गावदेवी वैतीपाडा या दोन संघादरम्यान मॅचला सुरुवात। चला मॅचच्या दिशेने आपण वळूयात। मंचावरती आदरणीय विजयजी घरत मामांना आपण पाहता। सोबतीने रेखाताई वाघ भाजप जिल्हा सचिव ओबीसी मोर्चा, स्नेहाजी शिंदे, दीपालीजी सावंत यांना आपण सध्या पाहू शकतायत। आज विजय मामा चषक 2026 साठी मात्र अगदी भेट देत आहेत आणि दमदार आयोजन म्हणून आपण पाहिलं तर या स्पर्धेची चर्चा सातत्याने राहिल्यात। आजचा दिवस जर आपण पाहिलं तर स्पर्धेचा 5वा दिवस आहे। डे 5 आपल्याला पाहायला मिळतोय। चला मॅचला सुरुवात। सामन्याच्या दिशेने आपण वळूयात। गोलंदाजी मार्कवरती आपण पाहिलं तर कृष्णा राऊत, स्ट्राइक एंडवरती हरेश्वर पाटील हरेश, नॉन स्ट्राइक एंडवरती नमन ओगे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत। लेट्स प्ले वैतीपाडा वर्सेस कोपरी। मॅचला सुरुवात। पहिला बॉल ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न। पहिला बॉल वेगवान पद्धतीने हाताळलाय। चांगला बॉल कृष्णाचा आपल्याला पाहायला मिळाला। सुरुवातीला एक वसई ग्रामीण प्रीमियर लीग जी नारंगीच्या मैदानावरती पार पाडली होती त्यावेळी कृष्णा राऊतला आपण पाहिलं तर सर्वाधिक चांगला परफॉर्मन्स या काळाचा राहिला होता। नुकतं झालेली वाघोबा चषक कसराळीच्या मैदानावरती आपण पाहिलं तर तिथे चॅम्पियन राहिला होता टीम वैतीपाड्याचा संघ। आज त्रिशिका 11 गावदेवी वैतीपाडा संघ तुम्ही पुन्हा एकदा पाहतायत। फटका हवेमध्ये खेळलाय, चांगला खेळलाय, दर्जेदार खेळलाय, कडक खेळलाय। बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पार, वन बाउन्सने क्लिअर होईल सीमारेषेच्या बाहेर चौकार। सामन्याची वाढली रंगत। भारतीय जनता पार्टीचे धडडीचे नेते माननीय आकाशदादा घरत यांचा दमदार चौकार। वाह ऍक्शन रिप्ले मध्ये थोडं सफल झाले, बाहेर निघाले। त्याच्यानंतर स्ट्रोक खेळला हरेश्वर पाटीलच्या बॅट मधून ऑन साइडला पाठवून दिला बॉलला। मिड विकेट क्लिअर करणारा हा चौकार आपण पाहिलाय आणि 4 धाव्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती 4। पहिल्या 2 बॉल्स आतापर्यंत खेळ संपलाय। 4 धावा धावफलकावरती लगावण्यात आल्यात। कृष्णा पुन्हा तयार होत आहे या षटकातील तिसरा बॉल घेऊन। दुपारच्या सत्रातील हा सेकंड राऊंड मधला अगदी सेकंड मॅच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। फटका पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न केलाय। समोरच्या दिशेने फटका खेळलाय। 1 धावेत असताना पाहायला मिळतात। धावसंख्या 1 धावेने मात्र पुढे जात असताना पाहायला मिळतात। जाऊन पोहोचते मात्र 5। 3 बॉल्स आतापर्यंत खेळ संपलात। 5 धावा धावफलकावरती लगावण्यात आल्यात। उर्वरित अजूनही 3 बॉलचा खेळ मैदानावरती येणं बाकी असेल। कशा प्रकारे हे 3 बॉल टाकले जातील त्याच्यावरती चर्चा असेल। नमन ओगे स्ट्राइक एंडवरती सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। सलामीचे बॅटर म्हणून हरेश्वर पाटील, नमन ओगे यांना आपण सध्याच्या घडीला मैदानाच्या मध्ये पाहतायत। पुढील बॉल कृष्णा पुन्हा एकदा तयार नमनसाठी। ऑफ्टमच्या अगदी बाहेर अगदी बॉल हाताळण्याचा प्रयत्न केला परंतु सफल झालेत। एकदा की तुम्ही तुमचा पाय जर थोडा सॉफ्टमच्या बाहेर आला की तो शफलचा अगदी बाहेरची लाईन वाईड लाईन तो नियम लागू होतो तुमच्यासाठी। आणि मग प्रश्नामध्ये अगदी नमन ओगेही पडले की हा बॉल सोडल्यानंतर अगदी का सोडला हाही प्रश्न त्यांनी विचारला स्वतःला। धावफलकावरती धावा 5। 4 बॉलचा खेळ मैदानावरती संपलाय। विजयजी मात्र यांचं आगमन होतं, त्यांचं स्वागत। पुन्हा एकदा एक चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये हाताळला गेलाय। डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळत आहेत। कृष्णाची आतापर्यंत चांगली लेंथ सध्या मैदानावरती हाताळली जात आहेत। पहिला 5 बॉलचा खेळ हा मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झालाय। धावसंख्या धावफलकावरती 5। शेवटचा बॉल मैदानाच्या आतमध्ये शिल्लक असेल। लास्ट बॉल या ओव्हरमधील स्ट्राइकला नमन ओगे आतापर्यंत 2 बॉल डॉट कळल्यात। पॉवर प्लेचा हा शेवटचा अगदी बॉल असेल या पहिल्या षटकातील। 4 ओव्हरच्या मॅचेस आपल्याला पाहायला मिळत आहेत। खेळण्याचा प्रयत्न केलाय। चेंडू ऑन साइडला मात्र ट्रॅक करून खेळल्यात। मिड विकेट मध्ये खेळाडू आहेत
वेगानं पुढे येतात, बॉलला फील करतायत अजय भगत. अज्जूच्या माध्यमातून फिल्डिंग. एक सिंगलवरती समाधान व्यक्त करावं लागेल. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर एक चौकार येऊनही धावफलकावरती धावा आहेत त्या श्री सत्यनारायण मास्टर्स कोपरी संघाच्या 6 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. या जाऊयात आपण डीजेकडे, ऐकूयात संगीत आणि पुन्हा येऊयात या मॅचच्या दिशेने. गावोगावी अन गल्लोगल्ली चर्चेचा विषय हाच एक. खेळ रंगती मैदानी आज झाले कैक दशक. पालघर जिल्ह्यामध्ये गाजतोय विजय मामा चषक. पालघर जिल्ह्यामध्ये गाजतोय विजय मामा. यस, अगदी गाजावाजा संपूर्ण स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळतात. स्पर्धेचं आकर्षण म्हणून आपण पाहिलं तर मॅन ऑफ द सिरीजच्या बाईक त्याही दिल्या जातील, बायसिकलही आहेत, ट्रॉफी देखील आपल्याला पाहायला मिळतात आणि खऱ्या अर्थानं 4 कॅमेरा संपूर्ण स्पर्धेचं कव्हरेज केलं जात आहे. ड्रोन कॅमेराच्या माध्यमातून देखील आपण दृश्य टिपताना पाहिलेत. 1 ओव्हरचा खेळ संपला, धावा धावफलकावरती 6. सेकंड ओव्हरसाठी गोलंदाज येत आहेत राजदीप, एक दर्जेदार खेळाडू आहेत. मागील मॅचमध्ये आपण पाहिलं तर या खेळाडूनं अफलातून कामगिरी केली. तो खेळाडू सध्या मैदानाच्या आतमध्ये मनातमाचा पुरस्कार मिळवला होता. पहिला बॉल खेळण्याचा प्रयत्न केलाय, चेंडू ऑन साईडला चाललाय, क्षेत्ररक्षक येतात त्या ठिकाणी मिड विकेटमधून कृष्णा राऊत जोपर्यंत बॉल फील्ड करतील तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं तर जाऊन पोहोचतात 7. यापूर्वी सलामीला आपण पाहिलं होतं खास करून हरेश्वर पाटील आणि राजेश ओगे ही जोडी आली होती, परंतु आता थोडा बदल केलात. नमन ओगे आणि त्यांच्या साथीने हरेश्वर पाटील यांना आपण पाहू शकतायत. खेळण्याचा प्रयत्न केलाय, चेंडू मात्र ऑफ साईडच्या दिशेने चाललाय, गॅपमध्ये चाललाय. एक धाव त्या ठिकाणी कंप्लीट होईल. सिंगलवरती अगदी समाधान व्यक्त करावं लागेल. एका धावेने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर धावफलकावरती जाऊन पोहोचतात त्या 8. 1.2 चेंडू आतापर्यंत खेळ संपलाय. त्रिशिक एलिबन गावदेवी वैतीपाडा वर्सेस श्री सत्यनारायण कोपरी मास्टर 40+. सुरुवातीला जय महाराष्ट्र भाताने मास्टर 40+ला पराभवाच्या छायामध्ये पाठवलं आणि त्रिशिक एलिबन गावदेवीनं आई गावदेवी मांडवी या संघाला पराभवाच्या छायामध्ये पाठवलं. नमन ओगे आज थोडा स्ट्रगलिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये, कारण विजय मामा चषक म्हटलं तर इथे तुम्हाला खेळण्यासाठी भरपूर काही गोष्टीचा अभ्यास करावा लागेल. खेळपेट्टी अगदी जाणून घ्यावी लागेल. कशा प्रकारे तुम्ही स्ट्रोक सिलेक्शन करू शकतायत त्या गोष्टी तुम्हाला मैदानावरती जाणणं खूप गरजेचं आहे. फटका खेळलाय, हवेमध्ये खेळलाय, क्षेत्ररक्षक आलाय त्या ठिकाणी अजय भगत अज्जू आणि अज्जूनं घेतलाय झेल. फलंदाज नमनचा संपलाय खेळ, आउट. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्निसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांच्याकडून दमदार विकेट. चला बॅटर लगेच मैदानाच्या मध्ये दाखल व्हावं. राजेश ओगे मैदानाच्या मध्ये दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. धावफलकावरती धावा सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर 8. चला 2 बॉलचा खेळ बाकी आहेत. गोलंदाज पुन्हा तयार होत आहेत. राजदीप आतापर्यंत चांगली लेन त्याने हाताळल्यात आणि त्रिशिक एलिबन गावदेवी वैतीपाडा संघ म्हटला तर एक दर्जेदार संघ म्हणून देखील या संघाकडे पाहिलं जातं. दुसऱ्या बाजूने श्री सत्यनारायण मास्टर कोपरी 40+चे खेळाडू आहेत, लिजन खेळाडू आहेत. त्यांना तुम्ही सध्या मैदानावरती पाहतायत. वय वर्ष आज पाहिलं तर 40 अगदी पार केलेत. काही 45चे आहेत, काही 50चे आहेत. असे खेळाडू तुम्हाला मैदानाच्या मध्ये दिसत आहेत. सोडून दिला बॉल, लेफ्ट केला आहे, पंचाने मात्र दर्शवलाय व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन त्या ठिकाणी मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकतर ज्यावेळी तुम्ही अगदी जागेवरती थांबतायत मग तो लाईनच्या बाहेरून गेला तर पंच वाईट देतील. कदापि तुमचा पहिला पाय जर बाहेर निघाला आणि तर मग तो शफलचा वाईटचा नियम आहे तो मात्र लागू केला जातोय आणि आफ्टर तो थोडा बाहेर जर आला ना तर त्या गोष्टी मात्र पाहायला मिळतात. धावसंख्या 9. फटका सरळ बॅटने खेळलाय, समोर खेळलाय, उंच गेलाय, दूर गेलाय का तर नाही गेला. आणखीन एका विकेटचं पतन. राजेश ओगे बॅक टू डी टग आउट गॉन. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्निसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांच्याकडून दमदार विकेट. शेवटचा बॉल मैदानावरती शिल्लक आहे. धावसंख्या 9.
शेवटचा बॉल शिल्लक आहे. धावसंख्या धावफलकावरती 9 धावा, 2 गड्याच्या मोबदल्यात. लास्ट बॉल या ओव्हरमधील कुठेतरी थोडं गेम प्लॅनिंगमध्ये चुकी केल्यात का, की कदापि बॅटिंग लाईनअपमध्ये त्या गोष्टी मैदानावरती जाणवल्या, त्याची देखील चर्चा केली जात आहेत. शेवटचा बॉल या षटकातील. सतीश पाटील स्ट्राईकला आले, स्ट्राईक केला, बॉलला पाठवलंय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. हवेचा फ्लो इतका आहे की मिड विकेट क्लिअर करणारा हा षटकार टोकलाय सतीशच्या बॅटमधून. 6 धावा. व्हॉट अ शॉट. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकता, पिकअप शॉट होता, पुढे टाकलेला बॉल परफेक्ट टायमिंग सहित, बॉलला मात्र फेकून दिलं सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणि ज्या षटकाराची नितांत गरज होती तो षटकार मात्र मैदानावरती आला. धावसंख्या धावफलकावरती 15. 2 ओव्हरचा आतापर्यंत खेळ संपलाय. 15 धावा धावफलकावरती लगावण्यात आल्या आहेत. पुढील मॅच श्रीराम स्पोर्ट्स खानिवडे आणि त्यांच्या अगेन्स्ट असेल नित्यानंद चॅम्पियन चंदनसार. या दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती असेल आपण टॉस करण्यासाठी तयार राहायचं आहेत, मंचावरती येऊन थांबायचं आहेत. श्रीराम स्पोर्ट्स खानिवडे आणि नित्यानंद चॅम्पियन चंदनसार याच्यामध्ये पुढचा मॅच होईल. सेकंड फेरीतील तो अंतिम सामना असेल. सेकंड राऊंडमधला सध्या सेकंड मॅच सुरू आहे. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहिलं तर विराज 15 धावा 2 गड्याच्या मोबदल्यात. मागच्या मॅचमध्ये 6 बॉल 6ची जी मॅच होती नित्यानंद चॅम्पियन चंदनसर आणि सागर स्मृती आई चंडिका कोपरच्या अगदी अगेन्स्ट सामना झाला होता आणि 6 बॉलमध्ये 6 धावा करू दिल्या नव्हत्या. तिसरं षटक विराज किनी. पहिला बॉल समोरच्या दिशेने फटका खेळला मिड ऑफच्या डोक्यावरून. अजय भगत अज्जू वेगाने येतात. एक धाव कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न फेकी झालाय. सेकंड रन कंप्लीट होईल का? दुसरी धाव कंप्लीट. 2 धावा येत आहेत. 2 धावेने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर धावफलकावरती जाऊन पोहोचतात त्या मात्र 1-7. 17 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. उर्वरित अजूनही 11 बॉलचा खेळ मैदानाच्या मध्ये शिल्लक आहेत. 11 बॉल कशा प्रकारे हाताळले जातात तेही पाहण्यासारखं असेल. या षटकातील 5 बॉलचा खेळ बाकी आहेत. 17ला 2 विकेट. 2.1 चेंडूच्या समाप्तीनंतर गोलंदाज तयार. विराज किनी षटकातील पुढचा बॉल घेऊन स्ट्राईक एंडला हरेश्वर पाटील. फटका खेळला, हवेमध्ये खेळलाय. पुन्हा एकदा मिस टायमिंग स्ट्रोक. बॉल उंच गेला, दूर नाही गेला. कृष्णाच्या हातामधून झेल निसटलायत. डबलचा प्रयत्न करण्यात आला. 2 धावा पुन्हा कंप्लीट होत आहेत. 2-2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती पुढे चाललाय. जाऊन पोहोचते 19च्या घरामध्ये. कारण ज्यावेळी तुमच्या पॅटमधून मोठे फटके नाही आहेत त्यावेळी सिंगलला डबल, डबलला ट्रिपल, ट्रिपलला अगदी चौकार आणि चौकाराला षटकारमध्ये कन्वर्ट करणंही अपेक्षित असतं. त्या गोष्टी मैदानाच्या मध्ये इम्पॉर्टंट आहेत. धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर जाऊन पोहोचतायत. 19 धावा 2 गडी बाद. 19ला 2 विकेट. 4 बॉलचा खेळ बाकी. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा संपर्क तितका होऊ शकला नाही. डॉट बॉल येतोय. 3 बॉल आतापर्यंत फेकून झाल्यात. 19ला 2 विकेट. अजून 3 बॉलचा खेळ बाकी आहेत. येणारे 9 चेंडू खूप निर्णायक असणार आहेत. किती धाब्यांपर्यंत मजल मारणार श्री सत्यनारायण मास्टर कोपरी 40+ संघ. आज समोर यंग जनरेशनचे खेळाडू आहेत. त्यांच्या अगेन्स्ट मात्र किती धाब्यांपर्यंत पोहोचतो तेही पाहूयात. ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल व्हाईट बॉल. पंच राकेश राऊत सर इशारा अगदी घोषित करतायत. एक्स्ट्रा धावे तर एक्स्ट्रा धावेने धावसंख्या 20-20. पुढचा बॉल विराज किनीचा. फटका खेळायचा प्रयत्न. बॉल पाठीमागे चाललाय. शॉर्ट फाईन लेगला फील्ड करण्यात आलाय. एक सिंगल येईल. सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या धावफलकावरती 21-21. 2 बॉलचा खेळ मैदानावरती अजूनही बाकी आहेत. विराज किनी पुन्हा तयार. आतापर्यंत विराजनं 4 बॉलमध्ये धावा खर्च केल्या. 6 डबल, डबल, डॉट, वाईट, सिंगल या सर्व काही गोष्टी आतापर्यंत पाहायला मिळाल्या. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. टायमर पाहिलं तर 2 मिनिटं 30 सेकंद तुमच्याकडे शिल्लक आहेत. त्यामुळे त्याच्याकडे लक्ष दिलं जात आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. सतीश पाटीलची विकेट आला मैदानाच्या आतमध्ये. एक मोठी विकेट सतीश पाटीलची. धावसंख्या धावफलकावरती असताना 21 गमावला. 3रा विकेट. शेवटचा बॉल शिल्लक आहे. त्याच्यानंतर मुख्य मंचावरती देखील आपण प्रशांत सरांचा आवाज ऐकणार आहोत. काही मान्यवरांचं स्वागत सन्मान या ठिकाणी होणार आहेत. त्यामुळे त्याही गोष्टीकडे आपण येणार आहोत. 21ला 3 विकेट आतापर्यंत गमावल्यात. नव्याने बॅटर महेश पाटील मैदानाच्या मध्ये येत असताना पाहायला मिळत आहेत.
शेवटचा बॉल बाकी आहेत. महेश पाटील स्ट्राईक एंडला आपण पाहू शकतायत. 21 ला 3 विकेट. सतीश पाटील आउट. शेवटचा बॉल शिल्लक असेल. धावसंख्या धावफलकावरती 21. 3 गड्याच्या मोबदल्यात. 21 ला 3 विकेट. लास्ट बॉल. विराज किनी पुन्हा तयार आहे. स्ट्राईक एंडवरती महेश पाटील. विजय मामा चषकाचं जे नाव श्री गणेश अक्षर आर्टिस्ट म्हणून ज्याने काढलंय ते कौशिकी जाधव यांचं आता आगमन आहे. ते मुख्य मैदानावरती होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचं स्वागत असणार आहे. एक धावेत असताना पाहायला मिळतात. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात. 3 ओव्हरचा खेळ संपला आहे. धावफलकावरती धाव आहे 22-22. आपण जाऊयात प्रशांत सरांच्या दिशेने. थँक्यू धनंजय. अत्यंत महत्त्वाचा डाव मैदानावरती सुरू आहे. अर्थात तो उत्कंठवर्धक सामना देखील प्रेक्षकांना बघायचा. दुसऱ्या बाजूला विजय मामा चषक 2026 मध्ये ज्या रणरागिणी आता व्यासपीठावरती दाखल झाल्या त्यांचा सन्मान करणं आमचं आद्य कर्तव्य आहे. मी आमंत्रित करतो आहे या मंचावरती प्रेझेंटेशन बॉक्समध्ये भारतीय जनता पार्टी जिल्हा सचिव ओबीसी मोर्चा रेखाताई वाघ आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल. स्पर्धेचे उद्घाटे आदरणीय विजय मामा घरत यांच्या शुभहस्ते आज सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. त्याचवेळी आपल्यामध्ये उपस्थित होतात कौशिकी जाधव यांचं आगमन होत आहे. आज विजय मामा चषकाचं जे नाव आहे ते श्री गणेश अक्षर आर्टिस्ट म्हणून आपण पाहिलं तर भाताने गावचे आपले सुपुत्र आहेत. कौशिकजी आपलं मनापासून सहर्ष स्वागत आहेत. एक उत्तम शिक्षक आणि कलाकार म्हणून सातत्याने ज्यांचं नाव घेतलं जात आहे त्याचं स्वागत असेल. यानंतर मी आमंत्रित करतो आहे भारतीय जनता पार्टी मंडळ उपाध्यक्षा आदरणीय स्नेहाताई शिंदे आपला देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल. त्याचबरोबर मंडळ उपाध्यक्षा दीपालीताई सावंत यांनाही विनंती आपण पण या. आपलाही सन्मान यथोचित या ठिकाणी केला जाईल. या भारतीय जनता पार्टीच्या रणरागिणी आहेत रेखाताई वाघ, स्नेहाताई शिंदे, दीपाली सावंत. भारतीय जनता पार्टीच्या रणरागड़ी त्यांचा सन्मान. अतिथि देवो भव कहती ये भारत की धारा, सम्मान करके आपका निभा रहे परंपरा. ये हमारी परंपरा, ये हमारी संस्कृती है. विजय मामांच्या शुभहस्ते हा यथोचित सन्मान व्यासपीठावरती संपन्न होते प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. थँक्यू सो मच. ओव्हर टू कम बॉक्स. पटका हवेमध्ये कळलाय. क्षेत्ररक्षक आलाय त्या ठिकाणी झेल सोडलाय. कधी कधी इझी घेण्यासाठी आपण जातो त्यावेळी त्या गोष्टी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर तितक्या निर्णायक ठरतायत. धपलकावरती धावा जर आपण पाहिलं तर जाऊन पोहोचतात. त्या मात्र 24 2 बॉल्स आतापर्यंत खेळ संपलायत. फटका मात्र पुन्हा आपण पाहिलं तर समोरच्या दिशेने खेळला. क्षेत्ररक्षक आला त्या ठिकाणी. अज्जू जोपर्यंत बॉलला फील करतील तोपर्यंत डबल कंप्लीट. 2 धावा येत असताना पाहायला मिळत आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न करायचा. मैदानाच्या मध्ये तिसरी धाव येत आहेत. आता प्रयत्न चौथ्या धावेचा पुन्हा धावतोय का पाहूया. चौथ्या धावेसाठी प्रयत्न केला जातोय. ओहो, मैदानावरती नक्की सुरू काय आहे. वैतीपाडा संघ अगदी त्या चर्चेच्या दिशेने पुन्हा एकदा आलाय. 4 धावा या बॉलवरती धावून कंप्लीट केल्यात आणि 4 धाव्याने संघाची धावसंख्या जर आपण पाहिलीत तर धावफलकावरती जाऊन पोहोचतात. त्या मात्र 28 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. 3.3 चेंडूचा खेळ संपलाय. 3 बॉलचा खेळ मैदानावरती शिल्लक आहेत. 28 ला 3 विकेट. पुढचा बॉल स्ट्राईक एंडवरती महेश पाटील. पटका खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा बॅटच्या रडारमध्ये बॉल येत नाही. त्या ठिकाणी सिंगल येत असताना पाहायला मिळतं. सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या 29. तितकी काही चांगली बॅटिंग आतापर्यंत राहिली नाहीत कोपरी मास्टर 40+ संघाची. आतापर्यंत दबदबा 29. 2 बॉलचा खेळ बाकी आहेत. 29 धावा 3 गड्याच्या मोबदल्यात. तितकी चांगली गोलंदाजी ही पाहायला मिळाली. त्रिशी कैलबन गावदेवी वैतीपाडा या संघाच्या माध्यमातून. लाईन लेन टप्पा सर्व काही गोष्टी खूप चांगल्या टाकल्यात.
बागपूरला गेले, पुन्हा खेळायचा प्रयत्न केलाय, स्लाइस केलाय, बॉल सीमारेषेच्या जवळ चालला, एक धाव कंप्लीट, दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न, दुसरी धाव कंप्लीट. धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर जाऊन पोहोचतात त्या मात्र 31-31. शेवटचा बॉल या षटकात दिला आहे शिल्लक. 31 धावा धावफलकावरती. एकतीस धावा 3 गड्याच्या मोबदल्यात. शेवटचा बॉल नयन भगत डान्सिंग डाऊन द ट्रॅक पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केलाय, त्या ठिकाणी एक सिंगल कंप्लीट होतात. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय, फेकी विकेट किपरच्या दिशेने झालाय. दुसरी धाव घेत असताना फलंदाज होतील बाद. धावसंख्या धावफलकावरती 32-32. 33चं लक्ष. पहा हा शेवटच्या बॉलवरती विकेट आलाय. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. विजय बाबा चषक 2026चा क्रिकेटचा थरार मनोरंजनाचा डबल बार आपण या ठिकाणी बघताय. मान्यवर तर मोठ्या संख्येने येत आहेत, त्याचबरोबर रील स्टार देखील दाखल होत आहेत, कलाकार दाखल होत आहेत. आता या ठिकाणी मी कौशिक जाधव जे शिक्षक आहेत त्यांना मी आमंत्रित करतो आहे. त्यांच्या बोटांमध्ये जादू आहे, बोटांमध्ये मॅजिक आहे आणि ते काय आहे ते या ठिकाणी. कौशिक सर तुम्ही इकडे या, इकडे प्लीज इकडे या सर. तुम्ही काळजी करू नका, तुम्हाला जे काय करायचे ते मला माहिती आहे, तर प्लीज आपण या. आज मामांवरचं प्रेम त्यांनी व्यक्त केलेलं आहे. आपली कलाकारी पेश करत असताना, कलाकुसर दाखवत असताना आज विजय मामा चषकामध्ये 2026मध्ये कौशिक जाधव आपण पहिल्यांदा आगरी सेना त्यांनी कसं लिहिलं ते पहा. तिथे गणपती आहे, विघ्नहर्ता आहे, संकटमोचक. पहिल्यांदा विजय मामा तुमच्यासाठी एक गिफ्ट असणार आहे. हे गिफ्ट आहे, स्पर्धेचं यशपण असेल आणि कौशिक दिलीप जाधव मुक्कापोस्ट भाताडे यांच्याकडून मामांसाठी ही खास भेट आहे. आगरी सेना, गणपती बाप्पा, संकटमोचक, 14 विद्या 64 कलांचा अधिपती, सृष्टीचा नायक. आज मामांना ही स्पेशल गिफ्ट आहे. कौशिक दादा थँक्यू सो मच. अजून एक आणि ही स्पर्धा कमालीची टेनिस क्रिकेटच्या पटलावरती यशस्वी होते, चर्चा होते, म्हणून विजय मामा चषक. टाळ्यांचा गजर आपण करूया, टाळ्यांचा गजर करूया. कौशिक दिलीप जाधव हाताळेचे सुपुत्र आहेत. मामा तुम्हाला ही सप्रेम भेट आहे. त्यानंतर अजून एक गिफ्ट आहे, ते आमच्या मित्रासाठी आहे. अर्थात गाणं जर वाजलं तर बरं होईल, परंतु पहिल्यांदा आपण सन्मान करू. तोपर्यंत या ठिकाणी कौशिक और हम बन गया आपके आशिक. काय जबरदस्त कलाकारी, वा. उमंग प्रॉपर्टीज हितेश पाटील थँक्यू सो मच. ही ट्रॉफी तुम्हाला दिली गेली. परंतु अजून एक मामा तुम्ही इथेच थांबा. मैदानाचा खेळ सुरू होईल बॅटमन मैदानावरती आणि बघा कलाकाराला काय असतात, टाळ्या वाजतात. त्यांचं कौतुक होण्याकरता तो पैशाचा बुकेला नसतो, तो टाळ्यांचा बुकेला नसतो. आणि त्याच्या पाठीवरती कौतुकाची थाप भेटली की तो या ठिकाणी फुलतो, बहरतो. भागातील पालघर जिल्ह्यातील एक रायझिंग स्टार समालोचक धनंजय पाटील याचाही सन्मान या ठिकाणी आपण करणार आहोत. आणि त्याच्यासाठी स्पेशल गिफ्ट आहे कौशिक जाधव यांच्याकडून. समालोचक धनंजय पाटिल, जिनके पास है स्किल, जिन्होंने जीता है दिल. आणि कौशिक दिलीप जाधव यांच्याकडून आपल्याला एक खास गिफ्ट आहे. ही भेट आहे, हा पुरस्कार असेल या निमित्तानं. गणपती बाप्पाचं चित्र तिथे दिलेलं. धनंजय मित्रा तुला शुभेच्छा. कौशिक थँक्यू सो मच. धनंजय तुझे अभिनंदन. त्याचबरोबर कौशिकजी या मामा आणखीन एक महत्वाची गोष्ट आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
यांचं एक चित्र जे कॉईन वरती काढलं होतं ते देखील सध्या आपण जर बघितलं तर मित्रांनो इलेक्ट्रॉनिक मीडियाने दखल घेते. तर कौशिक सर अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन. हे काम तुम्ही सातत्याने करत राहाल. प्रेरणा ही प्रेरणा आहे तुमच्याकडून मिळालेली प्रेरणा विजय मामाला असेल, आमच्या मित्रा धनंजयला असेल. थँक्यू सो मच. यामुळे निश्चितच मामाला देखील ऊर्जा येईल. आपण जे काम करतो त्याची दखल कोणतरी घेते. आज कौशिक जाधव मामांसोबत आहेत. त्यांनी रेखाटलेलं चित्र हे ऊर्जा देणार असणार आहे. सूर्यकुमार यादवचं देखील त्याने चित्र रेखाटलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घटनेचे शिल्पकार त्यांचंही त्यांनी चित्र रेखाटले. आणि आता गणपती बाप्पा आणि त्यांना ऊर्जा म्हणजे संकटमोचक विघ्नहर्ता विशेष करून त्यांचं कौतुक देखील झालेलं आहे. सूर्यकुमार यादव यांना हे गिफ्ट त्यांनी दिलेलं आहे आणि तो सध्या फोटो जो आहे तो व्हायरल होतोय. कौशिक जाधव आपण या ठिकाणी पाहू शकता. हा फोटोग्राफ्स आहे सूर्यकुमार यादव अर्थात स्काय. कौशिक जाधव थँक्यू सो मच. V24 फाउंडेशन व अग्रिसेना पुरस्कृत विजय मामा चषक 2026 मध्ये विजय मामांना अग्रिसेना एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला आपण बघितलं तर आज एक विशेष गिफ्ट विशेष भेट त्यांना दिली गेली. विजय मामा चषक 2026. अकुटबद्ध चेंडू वरती केले. आक्रमण हुकचा फटका खेळलाय. चेंडू जाईल सीमारेषा पार. चौकार. तिथल्या अड्ड्यावर विजय मामाची आहे हवा. अरे जाईल तिथल्या अड्ड्यावर विजय मामाची आहे हवा. विजय मामा करते दावा नवीन 10 लाखाचा बक्षीस लावा. विजय मामा किरण कारभारी आपलं देखील मनापासून हार्दिक स्वागत आहे. खास करून सफाळून आपण दाखल झालेला आहात आणि पॅकर म्हणून आपण सातत्यानं योग्य भूमिका बजावत असताना आपल्याला विनंती आपण व्यासपीठावरती या. किरण कारभारी मैदानावरती धावसंख्या 6 जिंकण्याकरता 33 धावांची आवश्यकता. सत्यनारायण कोपरी आणि त्याचबरोबर त्रिशिका 11 गावदेवी. 21 चेंडूमध्ये 27 धावांची आवश्यकता. त्रिशिका गावदेवी वैती पडलेला सामना जिंकण्याकरता डावकुरा फलंदाज स्ट्रायकर इनला असेल. ओ हो काय फटका खेळलाय. ज्या ठिकाणी आहेत किरण कारभारी बॅट्समन मैदानावरती बॅटिंग करतोय. विराज लय भारी. पिक्चर सुरू आहे मैदानावरती. विजय मामा चषक 2026 तो पण लय भारी. बस झाली दुनियादारी. पिक्चर सुरू आहे लय भारी. किरण कारभारी खुश आहेत. काय फटका सजवलाय. बरोबर डगआउटमध्ये किरण कारभारी आहेत. त्यांच्या दिशेने हा फटका सजवला बॅट्समनने. विराज ऑन साईडला हवेत चेंडू आहे. बघूया काय करतंय. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक येणार का नाही. 2 धाबा पूर्ण केले गेले आहेत. जिंकण्याकरता 33 धाबांचं आव्हान. सत्यनारायण कोपरी एक तगडा संघ आहे. सत्यनारायण कोपरी मास्टर 40+ तर यंगस्टार त्रिशिका 11 गावदेवी. किरण कारभारींचा संघ मैदानावरती धावपलका धाबा आहे ते कोण 14 बिनबाद 14. 5 चेंडूंचा खेळ झाला. 19 चेंडूमध्ये 19 धाबांची आवश्यकता. त्रिशिका 11 गावदेवी बैती पडाला. सामना जिंकण्याकरता महत्वाचा डाव. राजेश गोरंदाची मार्फत सज्ज असेल पुन्हा एकदा. हा चांगला चेंडू आहे. पहिल्या मॅचमध्ये कमालीची कामगिरी केली. सुंदर गोलंदाजी केली. या मॅचमध्ये त्याच्यावरती हल्ला झालाय. 18 चेंडू 19 धावांची आवश्यकता सामना जिंकण्याकरता. यानंतर आणखीन एक मोठा मॅच आपण पाहणार आहोत. नित्यानंद चॅम्पियन चंदन सर टॉससाठी यायचे. श्रीराम स्पोर्ट खानिवडे. नित्यानंद चॅम्पियन चंदन सर मागणं चटक होतं कारण टॉससाठी यायचं प्लीज. धनंजयला मी विनंती करेन आपण फक्त टॉस करून घ्यायचं. नित्यानंद चॅम्पियन चंदन सर आणि श्रीराम स्पोर्ट खानिवडे या 2 संघादरम्यान महत्त्वाचा टॉस या ठिकाणी केला जाईल.
दर्जेदार आयोजन या संपूर्ण स्पर्धेचं आपण पाहतोय आणि विशेष करून आज कौशिक दादांनी घेतलेली दखल. मला वाटतं मामा तुमचा हा जो आजचा फोटोग्राफ तो व्हायरल व्हायला काही हरकत नाही. ह्यामुळे घरामध्ये देखील प्रश्न विचारले जातात की या स्पर्धांबद्दल तुम्हाला काय मिळणार आहे, इतका खर्च करून तुम्हाला काय मिळणार आहे. हे समाधान मार्केटमध्ये विकत मिळणार नाही. आज मामा ते दोन इथे आपण बघितलं कौशिक दादांच्या माध्यमातून आपल्याला एक चषकाच्यासाठी आणि अग्निसेनेसाठी जे दोन चित्र आपण रेखाटली ना ती आठवणीतली असतील, यादगार असतील. धनंजय आमच्याबरोबर जॉईन होते. कौशिकची जाधव यांच्या शुभ होते. टॉस कॉइन स्पिन केला जाईल. अग्रिसेना म्हणून कॉल केला आणि V24 फाउंडेशन आलं. नित्यानंद 11 चंदन सर संघाने टॉस जिंकलायत. मी कौशिकजी आपल्यास विनंती करणं आपण मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे. काय डिसिजन असणार आहे? क्षेत्ररक्षण. खूप साऱ्या शुभेच्छा, कारण मॅच सुरू आहे त्याच्यामुळे जास्त प्रश्न नसतील. टॉस जिंकला नित्यानंद 11 चंदन सर. विन द टॉस अँड चूज टू बॉल फर्स्ट. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. ओ हो, काय फटका, काय फटका. लेग ब्रेक चेंडू होता. गोलंदाज टप्पा चुकला. बॅट्समनने गुडघा टेकला आणि चेंडू रस्त्यावरती ठोकला. षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. जय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. धाव संख्या 26. अज्जूच्या बॅटमधून आलेला षटकार. अज्जू भगत इज प्लेइंग 17 स्कोर 20/6 पर नन. लेग ब्रेक चेंडूला कसं टॅकल करायचं त्याचं उत्तर होतं, त्याचं उदाहरण मैदानावरती. आणि स्लॉक स्विचचा फटका घेत असताना अजय शर्माची आठवण. पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळायचं होतं, तोच फटका खेळायचं होतं. आता टायमिंग चांगलं नाहीये. लॉंगरमध्ये आपण बघू शकता अतिशय वेगानं केणी साहेब आलेले आहेत, चेंडू पकडलाय. आता संकट वाढलेत सत्यनारायण कोपरी मास्टर संघासाठी. महत्वाचा सामना त्यांच्यासाठी आहे. तर या मॅचमध्ये त्रिशिका 11 गावदेवी सध्या तरी त्यांचं पारडं जड आहे. अफलातून कामगिरी. म्हणजे आज सकाळचा सामना ज्या पद्धतीनं सत्यनारायण कोपरी मास्टर खेळला होता तेव्हा वाटलं होतं की आज पूर्ण दिवसभर ते डॉमिनेट करतील, पण कौतुक करायला लागेल त्रिशिका 11 गावदेवी त्यांचे कर्णधार. बरोबर त्यांनी डावखुरे फलंदाज पाठवले. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन जे आहे ते अत्यंत प्रभावी ठरले. हा चांगला चेंडू आहे गोलंदाज महेशचा. 15 चेंडूमध्ये 6 धावांची आवश्यकता सामना जिंकण्याकरता. यानंतर लगेचच नित्यानंद चॅम्पियन चंदन सार आणि श्रीराम स्पोर्ट खानोडे आपण व्यासपीठाच्या समोर यायचे. सर्व खेळाडूंनी या. सामना समाप्त झाल्यानंतर एक संघ डगआउटचा ताबा घेईल आणि एक संघ मैदानाचा ताबा घेईल. ऑन साईडला फटका तर सुंदर खेळलाय. क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती चेंडू थांबणार का? हो, फुटबॉल खेळले. 2 धावा मिळतील. जिंकण्याकरता 4 धावांची आवश्यकता. कौशिक तुम्ही आल्यानंतर पुन्हा एकदा वातावरण प्रफुल्लित झाले. खरं तर कौतुक करण्याची वेगवेगळी पद्धत असते. आपण शाब्दिक सुमनाने आपण कौतुक करतो, पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी कौतुक करतो, तो टॉप देऊन गौरव करत असतो. पण आज टकाटक बॅटिंग. ऑफ्टमच्या बाहेरचा चेंडू होता आणि चेंडूवरती केले आक्रमण. अप्परकटचा फटका. टकाटक बॅटिंग. चेंडू सीमारेषा पार. विनिंग स्ट्रोक. षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. जय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. विराज या सामन्याचा हिरो ठरतोय. त्यामुळे तुम्ही आज मामाला दिलेलं गिफ्ट किंवा धनंजयला दिलेलं गिफ्ट आहे ना ते निश्चितच ऊर्जा देणारं आहे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेल्या सर्व रणरागिणी रेखाताई वाघ, स्नेहताई शिंदे आणि त्याचबरोबर दीपालीताई सावंत आपले मनापासून धन्यवाद. थँक्यू सो मच. विराज आपण लगेच या. त्याचबरोबर सत्यनारायण कोपरी. एक संघ लगेच मैदानाचा ताबा घेईल आणि एक संघ डगआउटमध्ये बसेल. कौशिक जाधव ज्यांनी आज मामानं दिलेलं गिफ्ट निश्चितच कौतुकाचा विषय असेल. हरेश आपला एक कॅप्टन पाठवा.
मामाला विनंती करेन, त्याचबरोबर कौस्तुभ सरांना मी विनंती करेन आपण घ्या. आपल्या शुभस्य मानवताचा पुरस्कार आणि पराभूत झालेल्या संघाचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. पहिल्यांदा सत्यान कोपरी या सर प्लीज. विराज आपण पण तयार आहात. डगआउटमध्ये टीममध्ये लगेच बसायचं आहे. कौशिक जाधव यांच्या शुभस्य श्री सत्यनारायण कोपरी संघ आज या स्पर्धेमध्ये सहभागी झाला, त्याबद्दल धन्यवाद. विजय मामा आपल्या बरोबर आहेतच, त्याचबरोबर विराज ने कमाल कर दिया आज. कौशिक जाधव यांच्या शुभस्य गेम चेंजर ऑफ द मॅच मिस्टर विराज. विजयची गरज पालघर जिल्हा उपाध्यक्ष आगरी सेना स्पर्धेचे शिल्पकार स्पर्धेचे उद्घाटे. गावोगावी अन गल्लोगल्ली चर्चेचा विषय हाच एक. खेळ रंगती मैदानी आज झाले कैकी दशक. विराज टाकायचे. किरण कारभारी या संघाचे संघ मालक आहेत. सर, जेवढ्या स्पर्धा होतात आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये पडद्याच्या मागे सातत्यानं किरण कारभारी यांनी खूप चांगली काम संघाचे संघ मालक म्हणून केलेली आहे. किरण कारभारी यांचा सन्मान मामांच्या शुभस्ते या ठिकाणी केला जाईल. मैदानावरती बॅट्समन पाठवा, जास्त वेळ घेऊ नका. गणेश साहेब, थँक्यू सो मच. किरण कारभारी